जगाच्या इतिहासात एकमेव राजे असे होऊन गेले संभाजीराजे ज्यांना शास्त्र आणि शस्त्र एका टायमाला कळत होतं. 120 लढाईतला एक लढाई पराजित होत नाही, एक लढाई जिंकल्या जाते. एका लढाईत हार मानायची गरज नाही. बरं, बुधभूषण, नखशिखा, नायिकाभेद, 7 शतक ही 4 ग्रंथ लिहिलीत. ही महाराष्ट्रातल्या 90% लोकांनी पाहिले नाहीत. हे मोठं दुर्दैव आहे. महाराष्ट्रातल्या 90% लोकांना शिवरायांचा जन्म 1916 शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि 3 एप्रिल 1680 राजाने रायगडावरती हे ठेवला. हे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. पण संभाजीराजाने 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावरती ध्येय प्रकट झाला. संभाजीराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती हे 90% लोकांना माहीत नाहीत. 90% माणसं तिथे गेली नाहीत. हे मोठं दुर्दैव आहे. गेली पाहिजे, वेळ काढून गेलं पाहिजे. आता पंढरपूर आहे क्षत्रियांचं पंढरपूर आहे. ते ज्याला हातामध्ये मनगट आणि शूरवीरता पाहिजे असेल त्यांना पुरंदर तर गेलेच पाहिजे ना. ज्या मातीनं जगाला विश्वाला एवढा सुंदर राजा जन्माला दिलाय ती माती तर पाहून आलं पाहिजे की नाही. ती माती पाहायला गेलं पाहिजे ना. काय माती असेल ती. आता व्हॉट्सअपला एक मेसेज फिरायला, इन्स्टाला लोक स्टोरी टाकायला. कोणता? आता शत्रूच्या पुढे झुकायचं नसेल तर आम्हाला पुष्पपाची गरज नाही, आम्ही छावा पाहिला आहे.